हाय हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर चला आज आपण करणार आहोत खुसखुशीत अशी घरच्या घरी खारी तयार। तर चला त्यासाठी सुरुवात करूया। एक पसरट भांडं घ्यायचं आहे। त्यामध्ये साधारणतः मी 1 ते 1.5 कप मैदा घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं। मिठाचं प्रमाण कमीच ठेवा, जास्त ठेवायचं नाही। आणि 1 चमचा आपण जे नॉर्मल फोडणीला वापरतो जिरं ते घेतलेलं आहे आणि नॉर्मल तेल आहे हे, जे मी सफोलाचं तेल वापरते ते तेल घेतलेलं आहे। बाकी कोणतं तेल किंवा तूप बाकीचं असं काही नाही आहे, फक्त नॉर्मल जे आपण घेतलेलं आहे तेल खातो तेच तेल घेतलेलं आहे। आणि हां, गरम केलेलं नाही, नॉर्मल थंडच तेल आहे। आता व्यवस्थित सगळ्या पिठाला किंवा जिरं मीठ असं सगळं एकत्र करून सगळ्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे। सगळ्या पिठाला तेल लागलं गेलं पाहिजे। हे बघा, या पद्धतीने असं करून घ्यायचं आहे। सगळीकडे असं लावून घ्यायचं आहे। आणि आता हे बघा, अशा पद्धतीने मूठ आवळून घ्यायची आहे। या पद्धतीने झालं की समजावं सगळीकडे तेल हे पिठाला लागलं गेलेलं आहे। आता नॉर्मल पाणी आहे, पाणी गरम वगैरे घेतलेलं नाही, आपण जे हंड्यात पिण्यासाठी वापरतो तेच पाणी आहे ते घ्यायचं आहे। आणि थोडं थोडं करून घट्ट असा गोळा करून घ्यायचा आहे। जसं आपण चपातीला कणिक मळतो त्या पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे। फक्त चपातीला मळतो त्याहीपेक्षा एक थोडं सॉफ्ट करून घ्यायचं आहे, म्हणजे मळून मळून सॉफ्ट करायचं आहे। पाणी तितकंच टाकायचं आहे जसं आपण चपातीची कणिक मळतो त्या पद्धतीने, फक्त जरा सॉफ्ट मळून घ्यायचं आहे। मळून मळून असं सॉफ्ट करून घ्यायचं आहे। कमीत कमी मी पीठ मळायला 6 ते 7 मिनटं लावली होती। असं व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे। जेवढे तुम्ही सॉफ्ट कराल तेवढी खारी अशी सॉफ्ट होते, कारण आपण ह्याच्यामध्ये सोडा वगैरे काही टाकत नाही, त्यामुळे व्यवस्थित असं मळून घ्यायचं थोडा वेळ। आता मळून घेतलेलं आहे। आता ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि बाकी तयारी होईपर्यंत हे तसंच ठेवून द्यायचं आहे। आता हे बघा, साधारणतः मी 3 चमचे तूप घेतलेलं आहे। तूप थोडं मेल्ट करून घ्यायचं आहे आणि 2 चमचे मी कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे। जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर मैदाच ह्याच्यामध्ये टाका आणि याची अशी स्मूथ अशी पेस्ट करून घ्या। आणि मैदापेक्षा तुम्ही जर कॉर्नफ्लॉवर टाकलं तर चांगले खुसखुशीत होतात, पण नसेल तर तुम्ही मैद्याचं पीठच ह्याच्यामध्ये टाकू शकता। हे बघा, आता अशी पेस्ट करून घेतलेली आहे। 3 चमचे तूप घेतला आणि 2 चमचे कॉर्नफ्लॉवर, हे प्रमाण अगदी योग्य आहे। आता हे बघा, हे पीठ आता अजून 2 मिनटं छान असं मऊ करून घ्यायचं आहे किंवा मळून घ्यायचं आहे। आणि ह्याचे सेम आकाराचे 4 गोळे करून घ्यायचे आहेत, सेम करायचे आहेत। हे बघा, म्हणजे 2 ह्याच्या पुऱ्या, म्हणजे 2 ह्याच्या चपात्या होतील व्यवस्थित। हे बघा, मी दाखवते पुढे व्हिडिओमध्ये कसं करायचं ते। आता हे बघा, त्याच्यामधला एक गोळा घ्यायचा आहे आणि व्यवस्थित अशी चपाती लाटून घ्यायची आहे। हे बघा, या पद्धतीने अशी जितकी पातळ लाटता येईल तेवढी लाटून घ्यायची आहे। हे बघा, या पद्धतीने जशी आपण पोळी लाटतो त्याचप्रमाणे लाटायचे, फक्त थोडीशी पातळ लाटायची आहे। काही अवघड नाही, आपल्याला सगळं वाटतं की नाही का खारी म्हटल्यावर खूप अवघड असेल, पण काही नाही अवघड, जी होऊन जाते आणि घरच्या घरी गरमागरम आपल्याला खायला। फक्त ही तळलेली आहे, तर मी बिना तळलेलीची पण दाखवून देईल। ही तळून घेतलेली आहे। आता व्यवस्थित असं लाटून घेतलेली आहे। अशाच पद्धतीने आपण ते 4ही चपात्या लाटून घ्यायच्या आहेत। आपण 4 चपातीच्या लाट्या करून घेतलेल्या आहेत, गोळे त्याचे 4ही लाटून घ्यायचे आहेत या पद्धतीने। हे बघा, आता मी 4ही लाटून घेतलेल्या आहेत। त्यातली एक पोळी पोलपाटावर ठेवून घ्यायची आहे। आणि हे बघा, आता ही पेस्ट केलेली आहे ना कॉर्नफ्लॉवर आणि तुपाची, ती याच्यावर लावून घ्यायची आहे आणि व्यवस्थित अशी सगळीकडं पसरून घ्यायची आहे, किंवा सगळीकडं ह्या सगळ्या चपातीला सगळीकडं कडेला वगैरे सगळीकडं लावून घ्यायची आहे या पद्धतीने। आता सगळीकडं लावून झाली। आता आपण काय करायचं, सुकं पीठ घ्यायचं आहे आणि ह्याच्यावर भुरभुरून घ्यायचं आहे। आता ह्याच्यावर आता नॉर्मल दुसरी पोळी केलेली आहे आपण चपाती, ती याच्यावर टाकून घ्यायची आहे।
बघा या पद्धतीने. आणि परत हा तुपाचा आहे लावून घ्यायचा आहे साठा. या पद्धतीने लावून घ्यायचा. सगळ्या कडेला लागली गेली पाहिजे, व्यवस्थित सगळीकडं लागली गेली की मग खारी पण छान आपली होते, चविष्ट, खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी व्यवस्थित अशी खारी होते. आता हे बघा सगळीकडे लावून घ्यायलेलं आहे. परत पीठ लावून घ्यायचं आहे. आता हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघा अर्धी फोल्ड करायची आहे एक बाजू आणि त्याच्यावरही तूप लावून घ्यायचं आहे, तूप आणि कॉर्नफ्लॉवर. हे बघा हे अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे. याच्यावर पण पीठ भुरभुरायचं आहे आणि आता त्याच्यावरच अशी फोल्ड करायची या पद्धतीने. व्हिडिओमध्ये दाखवले ना या पद्धतीने व्यवस्थित अशी फोल्ड करून घ्यायची आहे. आता हे बघा वरती पण असं साठा हा लावून घ्यायचा आहे. आता अर्धी फोल्ड करायची या पद्धतीने. हे बघा आणि आता ही पण बाजू अशी फोल्ड करायची. झालं आहे. किती इझी आहे बघा. आता ही एक झालेली अशाच पद्धतीने आपण दुसरीही करून घेऊयात. हे बघा अशा दोन्हीही पोळ्यावर एकावर एक लावून ठेवून घेतलेले आहेत. असं पीठ भुरभुरायचं. अशाच दोन्हीही अशाच पद्धतीने करून घेतलेले आहेत. आता हे बघा खूप करायला सोपं आहे. अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे. जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. या पद्धतीने आपण अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे. बघा दोन्हीही झालेले आहेत. आता काय करायचं, हे 10 मिनिट कमीत कमी 10 मिनिटासाठी तरी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. तर ना ह्याला ना एखाद्या प्लॅस्टिकची कोणताही प्लॅस्टिक असं दुमडून ठेवायचं आहे. माझ्याकडं हा फॉईल पेपर आहे प्लॅस्टिकचा. तर तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही नॉर्मल पेपरमध्ये प्लॅस्टिकमध्ये जे आपल्याला आपण कडधान्य वगैरे आणतो त्याच्यात असं पॅक करून ठेवून द्यायचं आहे. किंवा एखाद्या डब्यामध्ये जरी ठेवलं तरीही चालेल. एक 10 मिनटं तरी ठेवायचं आहे. नाहीतर जर दुसऱ्या दिवशी सकाळला आपल्याला जर नाश्त्याला खायची असेल तर रात्रीची करून ठेवा आणि ही दुसऱ्या दिवशी करायची, मग तळायची फक्त. मी दाखवते. हे मी 10 मिनटासाठी ठेवून देते. 10 मिनटासाठी नाही, कमीत कमी 10 मिनटासाठी ठेवायचं. जास्तीत जास्त तुम्ही एक 4-5 तास पण ठेवू शकता. आता हे बघा एका साईडला तेल गरम करायला ठेवलेलं आहे. मी तासभर हे ठेवून दिलेलं होतं फ्रीजमध्ये. आता आपण खोलून घ्यायचं आहे, प्लॅस्टिक काढून घ्यायचं आहे आणि आता ह्याला पीठ किंवा तेल न लावता लाटून घ्यायचं आहे. आणि हे बघा फ्रीजरला ठेवलेलं नव्हतं, हा फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं. खालच्या आपण जो भाजी वगैरे ठेवतो ना त्यामध्ये मी 1 तासासाठी ठेवलं होतं. पण तुम्ही कमीत कमी 10 मिनिटासाठी ठेवलं तरीही चालेल. हे बघा अशा लंबोळत्या आकाराचं हे लाटून घ्यायचं आहे. या पद्धतीने असं गोल आकाराचं नाही लाटायचं की खारीचा आकार छान येतो. या पद्धतीने मी लाटून घेतलेलं आहे. इतकी जाड आहे. आता हे बघा आता अशा 3 लाईन करून घेणार आहे मी. हे बघा 3 पट्ट्या झालेल्या आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला जसं तुम्हाला चौकोनी हवं तर चौकोनी करा किंवा अशा पद्धतीने हवं तर अशा पद्धतीने करा. तुम्हाला जसं हवं त्या पद्धतीने करून घ्या. कट करायचं आहे. हे बघा आता अशा पद्धतीने आपण कट करून घेणार आहोत. अशा उभ्या पण कट करायच्या आहेत. हे बघा व्यवस्थित असे त्या कट करून घेतलेले आहेत. हे बघा जास्त जाड पण नाही किंवा जास्त पातळ पण नाहीत या. आता व्यवस्थित असं तेलामध्ये आणि तेलाची फ्लेम गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नाही, जास्त तेल तापवायचं नाही, मीडियमच गॅस ठेवायचा आहे. या पद्धतीने व्यवस्थित असं बारीक गॅसवर छान अशा तळून घ्यायच्या आहेत. हे बघा
अशा उलटून पलटून व्यवस्थित असं. आता एक बॅच तळायला कमीत कमी मी 10 ते 12 मिनटं लागली मला, कारण पूर्ण मंद गॅसवर मी हे भाजून घेतलेलं आहे किंवा तळून घेतलेलं आहे. हे बघा, या पद्धतीने व्यवस्थित असे छान अशी खारी तयार झालेली आहे. आता तुम्ही चहाबरोबर खाऊ शकता. आता मस्तपैकी चहा करायची आणि चहाबरोबर तुम्ही खाऊ शकता. तर चला, वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. उद्या भेटू आपण एखाद्या नवीन रेसिपीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.